मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे बघणार आहोत 10 इंचाची बाही पेपर कटिंग कसं करायचं तर सर्व साईजमध्ये। आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पाठीच्या बाजूचं पेपर कटिंग इथे फक्त तुम्हाला लागणार आहे। म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही। इथे आपण परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची असते प्रत्येक साईजमध्ये आज आपण इथे बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता, मी हे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा समजून सांगितलं होतं, सर्व साईजमध्ये आपण पाठीची बाजू कशी कट करावी लागते। आले लक्षात। आता इथे आपल्याला हे पेपर कटिंग घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने हे मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं होतं। मुंड्याला आकार परफेक्ट कसा द्यायचा, तुमची कोणतीही साईज असू द्या ही पद्धत तुम्ही वापरायची आहे। आता इथं काय करायचं, नेहमी बाही कटिंग करताना एक पद्धत लक्षात ठेवायची, अर्धा इंच शोल्डर असं कमी करून घ्यायचं। का कमी करून घ्यायचं ते सुद्धा इथे मी तुम्हाला लगेच असं समजून सांग। हे बघू शकता, इथे मी अर्धा इंच असं शोल्डर कमी करून घेतलं। का कमी करून घ्यायचं, कारण की आपण इथे काय करणार आहोत, समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच आपले ते शोल्डर कमी होतं। आलं लक्षात। ही पद्धत सोपी झाली एकदम। इथे मी त्यासाठी अर्धा इंच म्हणजे हे कट करायचं नाहीये, फक्त अर्धा इंचाने कमी झालं। आलं लक्षात। मग बाही कधी जोडतो आपण, समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो। आलं लक्षात। नंतर आपण ह्याच्यावरती मध्यावरती बाही ठेवतो। मग अशा पद्धतीने म्हणजे अर्धगोल आकारमध्ये आपण इथे बाही जोडत असतो। आले लक्षात। त्यासाठी फक्त अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं, फक्त मार्किंग करून घ्यायचं। म्हणजे काय होतं, बाहीचं कटिंग करायला सोपं जातं। ती आपली परफेक्ट बाहीची घडी असते। आले लक्षात। आता इथे आपण काय करणार आहोत, तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा। हे कट करायचं नाही हा, फक्त असं मार्किंग करून घ्यायचं। लक्षात ठेवा, अर्धा इंच मोजून मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं। लक्षात ठेवत जा नेहमी। कोणत्याही साईजमध्ये तुम्ही ही परफेक्ट पद्धत वापरू शकता। आता इथं काय करायचं आहे, इथून हे आपण मार्किंग केलं का तिथे असा टेप पकडायचा। लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत, आपण जिथे मार्किंग केलं तिथे असा टेप पकडा। फक्त आता इथे टेप असा अर्धगोल आकारामध्ये फिरवून घ्या, तुमची कोणतीही साईजमध्ये असू द्यात। आता इथे बघू शकता माझं भरलेलं आहे 10.5 इंच। तुमचं इथे बघा, तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा कोणत्याही साईजमध्ये। सांगते अर्धा इंचाच्या खाली, परत एकदा सांगते, हे मार्किंग झालेलं आपलं इथे असा टेप पकडा आणि असा टेप फक्त अर्धगोल आकारामध्ये इथे तुम्हाला असा फिरवून घ्यायचा। माझं इथे भरलं 10.5 इंच। तुमचं किती भरतंय ते बघा, कोणाचं साईज अनुसार भरणार वेगवेगळ्या। तुम्ही सुद्धा त्यासाठी मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलं। तुमचं इथे मोजून 8 इंच भरेल, कोणाचं 8.5 इंच भरेल, कोणाचं 9 इंच भरेल, कोणाचं 9.5 इंच भरेल, कोणाचं 10 इंच भरेल, कोणाचं 10.25 भरेल, कोणाचं 10.5 भरेल। मग तुम्ही काय करायचं, अर्धा इंच असं कमी करून घ्यायचं आणि आपली पाठीची बाजू अशा पद्धतीने इथपर्यंत कडेपर्यंत, तेव्हा तुम्हाला बाही परफेक्ट जोडायला पुरेल। आता इथे आपलं एवढं भरलं। आता इथं काय करणार आहोत आपण, जेवढं भरलं तेवढं असं लिहून घ्यायचं। म्हणजे परफेक्ट ही आपली बाहीची घडी झाली। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने कमी करून घ्यायचं अर्धा इंच, ज्या पद्धतीने मी मगाशी दाखवलं असं मोजून घ्यायचं आणि इथं लिहून घ्यायचं, परफेक्ट बाहीची घडी झाली ही। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तुम्ही ही पद्धत नक्की वापरायची आहे। आता बघू शकता दुसरा पेपर घेतला इथे मी, हे बंद बाजू माझ्या बाजूला आहे, ही आपली बंद बाजू असते। आता इथे बघू शकता आपलं किती भरलं, 10.5 इंच। किती भरलं, 10.5 इंच। तुमचं बघायचं लगेच आपलं किती भरलेलं आहे। तुम्ही असं लिहून ठेवा लगेच, म्हणजे काय होईल, समजायला सोपं पडेल आणि कटिंगला सुद्धा सोपं पडतं। आता इथे बघू शकता जेवढं भरलं, किती भरलं, 10.5 इंच। आलं लक्षात। त्यासाठी समजून सांगते। मग तेवढंच माप, हे आपली बंद बाजू, बंद बाजूने तेवढंच माप आपल्याला ह्या बाजूला टाकून घ्यायचं आहे, तेव्हा बाही परफेक्ट पुरते। लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत। आता बघू शकता असं मार्किंग करून झालं, म्हणजे ही आपली घडी झाली। प्रत्येक साईजमध्ये आपण घडी म्हणतो ना, आपल्याला कितीची घडी टाकावी लागते साईजानुसार। आले लक्षात। ती ही परफेक्ट घडी झाली, म्हणजे बंद बाजूने ह्या बाजूला टाकून घेतली। जरी तुम्हाला ब्लाऊज पीसवरती कटिंग करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही ही पद्धत वापरू शकता। आलं लक्षात। आता इथे बघू शकता हे झालं परफेक्ट घडीचं मार्किंग। आता आपल्याला इथे काय करायचं, एक अशी लाईन ओढून घ्या। हे घडी झाली, पेपर ह्या बाजूला असा फिरवून घेतला, ही आपली बंद बाजू। आता उंची टाकायची आहे। आता उंची तयार किती ठेवायची आपल्याला, इथे 10 इंच तयार ठेवायची, 10 इंच तयार ठेवायची। आता मग काय करायचं, इथे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे किती टाकायचं आपल्याला इथे, बरोबर 11 टाकावे लागेल। आलं लक्षात। आता नाही लक्षात आलं तर काय करायचं, सर्वात आधी जी आपल्याला तयार ठेवायची आहे ते मार्किंग करून घ्यायचं 10 इंचाचं,
म्हणजे 10 इंच तयार ठेवायचे ना आपल्याला इथे, मग 10 इंचचं मार्किंग करून घ्यायचं. मग त्याच्या पुढे लगेच 1 इंच वाढवून घ्यायचं. आता हे झालं एकदम असं सोपं झालं, परफेक्ट हे आपलं उंचीचं मार्किंग. आता इथं काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची. परफेक्ट उंची झाली आपली ही. हे पहा इथे मी अशी लाईन ओढून घेतली. एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल आणि नवीनला सुद्धा पटकन समजेल एवढी मी सोपी पद्धत सांगत असते. आता हे आपलं परफेक्ट मार्किंग करून झालेलं आहे. ही आपली घडी झाली आणि ही आपली आता इथे उंची झालेली आहे. लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. आता इथून ह्या बाजूने लक्षात ठेवत जा, ह्या बाजूने ही आपली बंद बाजू, बंद बाजूने आतमध्ये 1 इंच, ते सर्व साईजमध्येच आपल्याला घ्यावं लागतं. लक्षात ठेवत जा 1 इंच. आलं लक्षात? हे पहा ही झाली आपली बंद बाजू. इथे आपण मार्किंग करून घेतलं, अशी लाईन ओढून घेतली थोडीशी. आता ही आपली ओपन बाजू आहे. आता ओपन बाजूचं बाहीच्या उंची अनुसार येणारं माप आपल्याला इथे 3 इंचावरती मार्किंग करून घ्यावं लागतं. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस कटिंग करताना समजून सांगत जाईल. बाहीच्या उंची अनुसार ओपन बाजूचं, म्हणजे जर तुमची बाहीची उंची 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 8 असेल, 9 असेल तर कसं घ्यावं लागतं समजून सांगत जाईल. आता इथे आपल्या बाहीची उंची एवढी आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे ओपन बाजूचं माप आपल्याला इथे टाकायचं आहे 3 इंचावरती. 3 इंचावरती परफेक्ट होऊन जातं. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता इथून आतमध्ये आपल्याला इथे 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 2 इंचावरती परफेक्ट करून घ्यावं लागतं. बऱ्याच वेळा काय होतं, तिथे मुंडा पुढे मागे होत असतो. आपला ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर आपण काय करतो, फिटिंग मार्जिन 2 इंच पकडतो. त्यासाठी इथे पण जेवढं वरून आपण मार्किंग केलं इथून वरून, तेवढंच आपल्याला ह्या बाजूला सुद्धा 2 इंचावरती मार्किंग करून घ्यावं लागतं. अशी लाईन ओढून घेतली आणि इथे मी 2 असं लिहून ठेवते. आलं लक्षात? नेहमी ही पद्धत वापरत जा. आता इथे तुम्ही परफेक्ट फिटिंग येणारा दंडघेर मार्किंग करून घ्या. तुमचा 5 असू द्या, 5.5 असू द्या, 6 इंच असू द्या, 6.5 इंच असू द्यात. आता इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते. म्हणजे दंडघेरचं फिटिंग परफेक्ट मार्किंग झालं हे. आणि 2 इंच शिलाई मार्जिन पकडा. 2 इंच पकडत जा नेहमी. बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज जरी आपला फिट्ट झाला, बाहीमध्ये उसवायला सुद्धा जागा नसते. त्यासाठी परफेक्ट दंडघेर किती आहे तो मार्किंग करून घ्यायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आलं लक्षात? आता इथं हे पाशी लाईन ओढून घ्यायची. हे जास्तीचं आहे ना, ते कट करून टाकावं लागतं. इथे मी 2 इंच मार्किंग करून घेतलं. मी तुम्हाला ब्लाऊजवरती संपूर्ण कटिंगसुद्धा दाखवणार आहे. कापडावरती किंवा पेपर कटिंग असू द्यात, प्रिन्सेस, फोरटक्स असू द्यात, कोणते. आणि प्रिन्सेस कट 2 प्रकारे असतात, सर्व शिकवते. फोरटक्स, कटोरी ब्लाऊज. आलं लक्षात? बोटनेकसाठी मापे कशा पद्धतीने टाकावे लागतात प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये, ते सुद्धा शिकवत जाईल तुम्हाला. आता इथे बघू शकता हे झालं आता बरोबर. आता ह्या बाजूला असं मी पेपर फिरवून घेते. आता इथं काय करायचं, इथून आतमध्ये फक्त अर्धा इंच आतमध्ये यावं लागतं, फक्त अर्धा इंच. बऱ्याच वेळा काय होतं, वरचा आकार तिथं थोडासा असा जुळवून आला पाहिजे. आणि आपण थोडासा खोलगट आकार देतो का, तो समोरच्या मुंड्याला असतो, तो सुद्धा थोडासा इथं जुळवून आला पाहिजे. त्यासाठी थोडंसं अर्धा इंच घेतलं मी. लक्षात ठेवा, फक्त थोडंसं अर्धा इंच घेतलं. वाटलं तर इथे मी लिहून ठेवते अर्धा इंच घेतलं म्हणून इथे. आलं लक्षात? आता हे झालं बरोबर. आता आकार देताना काय करायचं, हे पहा इथून सुरुवात करावी लागते ते इथपर्यंत, पण इथं थोडंसं आपण घेतलं, तिथं थोडंसं जुळवून आलं पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता आकार देण्याची एकदम अशी सोपी पद्धत इथे मी तुम्हाला समजून सांगते. हे पहा इथून थोडासा आकार उंच असतो, तो उंच आकार आपला पाठीच्या मुंड्याला जोडताना येतो, म्हणजे तो आकार आपला पाठीच्या बाजूला असतो. हे पहा अशा पद्धतीने थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. इथं अशा पद्धतीने टच झालं पाहिजे तिथं. हे पहा असा आकार द्या, थोडं थोडं मार्किंग करत, म्हणजे नंतर आपला आकार बरोबर आहे का, डायरेक्ट देता आलं तर डायरेक्ट देऊ शकता. हे अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. सुरुवातीला मी दाखवलं ती पद्धत वापरा. हे अशा पद्धतीने, मग त्याच्यावरती तुमचा आकार बरोबर आहे का तुम्हाला बघता येईल. आलं लक्षात? सोपं झालं एकदम. आता ह्या बाजूला मी असा पेपर फिरवून घेते. आता इथून थोडंसं आपण इथे मार्किंग करून घेतलं का, हे पहा तिथूनच सुरुवात करायची. हे पहा तिथं थोडं जुळून आलं पाहिजे ना, मग तिथून आकार द्यायला. हे पहा थोडं मार्किंग करत करत, हे पहा इथं थोडासा असा फुगीर आला पाहिजे. माशाचा आकार कशा पद्धतीने असतो त्या पद्धतीने. मग नंतर वरच्या बाजूला असं कमी करत अशा पद्धतीने एकदम असं कमी करत घ्यायचं आहे. आपण 1 इंचाचं मार्किंग करून घेतलं का तिथपर्यंत. नंतर आपला आकार बरोबर इथं जुळून आलं पाहिजे. हे पहा नंतर त्याच्यावरून असं तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला घ्यायचं. मग परत एकदा बघून घ्यायचं आपला इथे आकार बरोबर आहे का. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथपर्यंत झाला. नंतर तुम्ही हा आकार
बघून घ्यायचं आपला इथे आकार बरोबर आलेला आहे का, हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला जातो हा आकार. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता इथे बघू शकता परफेक्ट आपलं इथे 1.5 इंच भरलं पाहिजे, 1.5 इंच भरलं पाहिजे. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. लक्षात ठेवत जा, ही नेहमी पद्धत मी तुम्हाला कटिंग करताना सुद्धा नक्की सांगत जाईल. लक्षात आलं, हे पहा 1.5 इंच आपले इथे परफेक्ट भरलेलं आहे, आलं लक्षात. आता ही खोलगट बाजू असते, ही आपली खोलगट बाजू, ही आपली समोरच्या बाजूला जोडताना येते. बऱ्याच वेळा काय होतं, जोडताना कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडताना येतं ते आपल्या लक्षात येत नाही. त्यासाठी फक्त असं खोलगट बाजूलाच मार्किंग करून ठेवायचं. म्हणजे ही बाजू आपली समोरच्या बाजूला म्हणजे समोरच्या मुंड्याला जोडताना येते, आलं लक्षात. मी तुम्हाला बाही जोडताना पण नक्की सांगत जाईल. आता इथे बघू शकता कटिंग करताना ही पद्धत वापरा. हे पहा इथून इथपर्यंत असं कट करून घ्यायचं. परत ही बाजू. आता सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, दोन्ही सुद्धा पकडून आपल्याला इथे कट करावं लागतं. हे पहा दोन्ही सुद्धा पकडून आपल्याला इथे कट करून घ्यावं लागतं. लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. आता इथं काय करायचं, हे पहा दोन्ही सुद्धा पकडून आपण कट करून घेतलं. आता एक बाजू बाजूला घ्यायची, म्हणजे ही झाली आपली उंच बाजू, बाजूला घेतली मी. आता ही राहिली फक्त खोलगड बाजू, आलं लक्षात. सोपं सांगते एकदम तुम्हाला. आता इथं काय करायचं, आपण थोडंसं पुढे मार्किंग करून घेतलं का तिथून सुरुवात करायची. हे पहा तिथे आपलं जुळवून आलं पाहिजे. बराच वेळा आपला ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर तिथे आपलं पुढे मागे होतो. त्यासाठी ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवत जा. आता हा आकार कट करताना कुठपर्यंत घ्यावा लागतो, आपण हे मार्किंग करून घेतलं का तिथपर्यंत. हे अशा पद्धतीने इथं आपल्याला कट करून घ्यावा लागतो. बघू शकता हे आपलं एकदम असं परफेक्ट कटिंग झालेलं असतं. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला इथे दाखवते. आणि हा आपला मध्य असतो, एक मार्किंग करून ठेवायचं. हे अशा पद्धतीने सोपं झालं एकदम, तुम्हाला समजायला सुद्धा सोपं झालं. आता हे अशा पद्धतीने मी ते पकडते. हे पहा बघू शकता इथे सुद्धा आपलं जुळवून आलं पाहिजे, लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. आणि इथे सुद्धा आपले हे दोन्ही सुद्धा इथून, त्यासाठी मी थोडंसं पुढे मार्किंग करून घेतलं. बऱ्याच वेळा काय होतं, आपला ब्लाऊज तयार झाला ना तिथे पुढे मागे होतं बघा. फिटिंग मार्जिंग आपण 2 इंच पकडतो, पण तिथून थोडंसं पुढे मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे हे आपलं अंतर जुळवून आलं पाहिजे, म्हणजे फिटिंग करताना ब्लाऊजमध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही. आणि शिलाईसुद्धा देताना अर्धा इंच पकडायचं बाही जोडताना. मी जोडून घेताना तुम्हाला नक्की दाखवत जाईल. हे पहा परफेक्ट कटिंग झालं. आकारसुद्धा देण्याची एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला इथे समजून सांगितली. आता बघू शकता थोडंसं मार्किंग करते डार्कमध्ये, म्हणजे काय होईल तुम्हाला समजायला आणखीन ते सोपं पडणार आहे त्यासाठी. हे पहा हा झाला आपला वरचा आकार, इथे टच झाला बरोबर, आलं लक्षात. पेपर कटिंग करून ठेवा, तुम्हाला ह्याचा खूप असा फायदा होणार आहे. कोणताही तुम्ही ब्लाऊज कटिंग करा किंवा शिलाई करा, उंचीनुसार तुम्ही हे परफेक्ट मार्किंग ह्याच्यामध्ये टाकू शकता. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही परफेक्ट घडीचं मार्किंग करून घ्या. जी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली ही पद्धत नक्की वापरायची आहे. कोणत्याही साईजमध्ये, लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही साईजमध्ये तुम्ही परफेक्ट ही 10 इंचाची बाही कटिंग करू शकता. फक्त तुम्हाला ही पद्धत वापरायला फक्त विसरू नका, तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे बघू शकता आपण हे कमी करून घेतलं. इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. कमी करून घेतलं आपण इथे. आता ही झाली आपली खोलगट म्हणजे समोरची बाजू, बाजूला घेते. आता हा आपला झाला मध्य, जोडून दाखवते. मध्य झाला, हे पहा मध्य झाला. इथं आपण कटसुद्धा मारून घेतला थोडंसा. आपली ही पाठीची बाजू आहे, बघू शकता. हे पहा ही समोरची बाजू, कारण ही पाठीची बाजू आपण कट केलेली ना, म्हणून मी पाठीची बाजू घेतली, आलं लक्षात. हे पहा आता इथे मार्किंग आहे थोडंसं. आता ह्याच्यावरती आपण काय करतो, दोन्ही जोडल्याच्या नंतर बाही जोडतो ना. आता इथे फक्त समजून घ्यायचं आपलं शोल्डर जोडून झालं. मग त्यासाठी पकडताना काय करायचं, इथून पकडून फक्त तुम्हाला इथे मी दाखवते, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. आता हे मार्किंगवरती, हे मार्किंग बरोबर असं मध्यावरती ठेवलं, बघू शकता. हे पहा मध्यावरती मध्य झाला. फक्त इथे काय करायचं, हे पहा अशी फिरवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा परफेक्ट बाही जोडायला पुरली. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. कोणतीही साईज असू द्यात तुमची, ही पद्धत वापरत जा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.